हनुमान चषक पहिल्या दिवसामध्ये तर गाजलाय, सुपर डुपर हिट झालायच. दुसरा दिवस अजून बाकी आहे. जाऊया शेवटच्या मॅच कडे. या ठिकाणी कैलासवासी जयराम गोपाळ शिंदे ज्यांनी या मैदानावर अक्षरशः मोठमोठ्या दगडी उचलून बाजूला केल्या. ह्या मैदानाची काय अवस्था होती ती सगळ्यांनाच माहिती आहे. पण खऱ्या अर्थानं ज्यांनी या मैदानावर घाम गाळला असे जयराम गोपाळ शिंदे कैलासवासी जे आम्हाला सोडून गेलेत आणि त्यांच्या पत्नी जयश्री जयराम शिंदे यांच्याकडून एक आमच्या जयराम शिंदे यांची आठवण म्हणून माझ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याबद्दल जयश्री जयराम शिंदे आपले खरंच मनापासून मी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि नक्कीच मी जरी इथं बोलत असलो ना तरी माझा आवाज आमचे जयराम शिंदे ऐकत असतील, कारण ज्यावेळेस ते हयात होते ना त्यावेळेस माझ्या कॉमेंट्रीचं ते खूप कौतुक करायचे आणि माझा आवाज एवढा मोठा आहे की अगदी वरपर्यंत पोहोचत असेल 100%. जाऊया मॅचकडे. यावेळेला आपण पाहूया बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मोठा फटका पाहायला मिळेल आणि या वेळेला एका हातामध्ये झेल टिपलाय. धावा मिळतील 6. आमचा सर्व वीर हनुमान मित्र मंडळ ऑनलाईन भरपूर जोडले गेले त्या स्पर्धेला. त्या वीर हनुमान मित्र मंडळाचे देखील खरंच आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. याही वेळेला फटका फसला आणि हा बॉल फिल्डरच्या हाताला लागून बाउंड्री लाईनच्या बाहेर मिलिंद चालकेच्या बॅटमधून आणखी एक. पण यावेळेला आलाय वीर हनुमान चषक चौकार. यावेळी संघ सुसाट सुटलाय पहा. एक आंतरगाव माणगाव निजामपूर क्रीडा वेलफेअर असोसिएशन जे असोसिएशन तुम्ही पाहिलं ना तर जवळजवळ 70 ते 72 गावांचं असोसिएशन आहे. आणि एवढ्या मोठ्या असोसिएशन मधून नंबर काढणं सोपं नसतं मित्रांनो त्या ठिकाणी, कारण त्या आंतरगावच्या देखील बऱ्याच कॉमेंट्री मी निजामपूर विभागामध्ये केल्यात आणि त्याच्यामध्ये येलावडे संघ फायनल मारताना मला बऱ्याच वेळा पाहायला मिळतो. आणि आज तो संघ झावटे गावच्या भोसले मैदानावर पहा शेवटच्या मॅच पर्यंत पोहोचलाय. प्रतिस्पर्धी आहे तो म्हणजे शिवोदय जामगाव संघ. यावेळेला सूरज कोलतेचा फटका, काय फटका फसलाय आणि फटका फसलाय. झेल टिपला. हो आकाश साळसकर झेल टिपला पण काय झालंय, नो बॉल. नो बॉल. ओ काय म्हणावं लागेल याला, नो बॉल. सूरज कोलतेची विकेट किती मोठी विकेट होती पण हा नो बॉल फेकल्यानंतर अगदी समस्त शिवोदय जामगाव टीमच्या आणि जे आमचे बघणारे प्रेक्षक आहेत ना त्यांच्या जिवारी लागला असेल, अक्षरशः जिवारी लागला असेल. ते कधी कधी म्हणतो ना एखाद्या मुलीशी ब्रेकअप झाल्यानंतर त्रास होत नाही जीवाला, तेवढा असा एखादा नो बॉल फेकल्यानंतर त्रास होतो. यावेळेला फ्री हिटचा बॉल त्याला उडवले मिलिंद चाळके. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 13 आणि 4 17. शिवगर्जना येलावडे संघ मजबूत स्थितीमध्ये आणि दुसऱ्या बाजूला स्वयंभू क्रिकेट असोसिएशन 16 गाव आणि त्याच्यामधील फायनल मारणारा संघ शिवोदय जामगाव. पुन्हा एकदा द डेंजर मॅन डॅनी. याही वेळेला आपण पाहू शकतो धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं होतोय समाप्त.
पहिल्या षटकाखेर शिवगर्जने यालावडे संघाची धाव संख्या 17-0. येणारे आता 6 चेंडू बाकी असतील. संध्याकाळचे 6:05 होत आहेत. संध्याकाळचं सत्र सुरू झालंय आणि संध्याकाळचं सत्र सुरू झालं ना अगदी तुम्हाला पक्ष्यांची किलबिल ऐकायला मिळते. कारण पक्षी देखील आपल्या घरट्यामध्ये जाण्यासाठी अगदी उत्सुकलेले असतात. पण आज आमचे प्रेक्षक हलायचं नाव घेत नाहीये. कारण त्यांना माहिती आहे वीर हनुमान चषक आहे आणि हा चषकाचा थरार आहे. इथे जरी संध्याकाळ झाल्या तरी चालेल पण सामना आम्ही बघूनच जाणार. प्रेक्षक हार्दिक स्वागत आपलं. यावेळेला फटका फसला. बॉल हवेमध्ये आहे. टॉपेज लागलाय आणि यावेळेला आपण पाहतोय मिस्टर वेदांत जंगम ज्यांचा बॉल बरोबर नेहमी असतो संगम त्यांचं नाव वेदांत जंगम. कॉट अँड बोल्ड केलंय. सूरज कोलतेला खूप लवकर मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. फलंदाज सूरज बॅक टू दी डगआउट. नवीन फलंदाज हर्षद शिंदे. जर्सी नंबर 33. जर्सी नंबर 33 चा आकडा पाहिला ना की भारताचे हार्ड हिटर हार्दिक पंड्याची आठवण येते आपल्याला. आणि आता हार्दिक पंड्याच्या रूपामध्ये हर्षद शिंदे गेलेत. पहिल्या दिवसामध्ये पाहू शकता आपण काय जबरदस्त खूप सारी मजा घेताना प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतो आपल्याला. वीर हनुमान चषक वीर हनुमान चषकाचा आवाज सगळीकडे घुमताना पाहायला मिळतो आपल्याला. वेदांत जंगम यावेळेला आपण पाहू शकतोय आणखी एक धक्का लागलाय. हर्षद शिंदे सलगचा दुसरा वेदांत जंगमच्या नावावर सफलता. आणखी एक धक्का. फलंदाज बाद. नवीन फलंदाज किरण साखळे. थांबा गेम गरम करू नका. टेन्शन घेऊ नका. दोन्ही आपल्या विभागातल्या टीम आहेत. आतापर्यंत गेम चांगला आहे. थोडीशी होत असते कधी कधी गरमागरमी महेशजी आणि व्हायला पण पाहिजे. त्याशिवाय मजा पण येत नाही कधी कधी. वीर हनुमान चषक म्हटला ना तर हा वेगळेपणा नाविन्यपूर्ण. आपण पाहिलं ना सर्कलच्या आतमध्ये पहा ना तुम्हाला काय कलर्स पाहायला मिळतात. हे नाविन्यपूर्ण आहे वीर हनुमान चषकाचा. यावेळेला काय घडलंय मैदानामध्ये आणखी एका विकेटचे पतन पाहायला मिळते. फलंदाज मैदानाच्या बाहेर. किरण आले किरण गेले. नवीन फलंदाज आपण पाहतोय सागर शिंदे आणि आता वेदांत जंगम. काय बॉलिंग करतायत. वय वर्ष कमी माझं जरी असलं ना तरी मी लढू शकतो. हॅट्रिक केली तर रोहन पवार यांच्याकडून 200 रुपये दिले जातील. पण पाहूया यावेळेला आपण पाहू शकतो हा बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेला. मिलिंद चाळके शानदार स्ट्रोक पाहायला मिळेल आपल्याला. आणि या 4च्या आकड्याने धावफलक जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावर. 23 बॉल आहे का द्या समोर लगेच. मिलिंद चाळके खासियत आहे त्यांची. समोर कोणताही बॉलर असू द्या पण पहिल्या बॉल पासून मात्र त्याचा खरपूस समाचार घ्यायचा ही शैली आहे मिलिंद चाळकेची. म्हणून आम्ही कॉमेंट्री करताना आम्ही नेहमीच त्यांना म्हणतो ना जो अनेक बॉलरचे फिरवतो टाळके त्यांचं नाव मिलिंद चाळके. मिलिंद चाळके आणखी एक बहारदार. पण या वेळेला आपण पाहू शकतो विकेटचं पतन आणि त्या ठिकाणी संकेत साळसकरने टिपलाय झेल. संपलाय मिलिंद चाळकेचा खेळ. आणखी एक धक्का. फलंदाज तंबूच्या आश्रयाखाली. वेदांत जंगमने ओव्हर हॅट्रिक केली आहे
असं वाटलं मगाशी प्रत्येकाला काही हॅट्रिक झाली, पण रनआउटचा विकेट बॉलरच्या नावावर नाही नसतो हे सगळ्यांना माहिती आहे. पाहूया ओव्हर हॅट्रिक झाले. कॉंग्रॅच्युलेशन करूया वेदांत जंगमचं, कारण काय त्यांनी स्कोअरला दबाव आणलाय जबरदस्त. सौरभ राणे आणि सौरभ राणेने उडवले या बॉलला आले डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सौरभ राणे बाटणे गातात गाणे, त्यांचं नाव सौरभ राणे, ठोकलाय षटकार. आणि टोटल धावसंख्या 29, जिंकण्यासाठी 30 धावांची गरज शिवोदय जामगाव संघाला. चला 15 धावा करायचे शिवोदय जामगाव संघाला जिंकण्यासाठी. बघा मारुती शेपुंडे, ओ मारुती शेपुंडे, माझा अंदाज बरोबर झाला ना? माझा अंदाज बरोबर झाला की नाही? मी म्हटलं 2-2 ओव्हरचे आता खेळवायला लागतील. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे आम्हाला, कारण 3-3 ओव्हरचे आपण खेळवले असताना तर फसलो असतो आपण. कारण हा फक्त क्रिकेटचा खेळ नाही की वर्षभर आमच्या हातात माईक असतो. रमेशजी शेपुंडे साहेब, 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता इथून आपल्याला पाहायला मिळेल 30 धावांची गरज आहे. चला बॅट्समन पाठवा आता. सलामीचे फलंदाज बघूया कोण येत आहेत. फटके खेळावे लागतील. अजय शिंदे निघालेत, मागच्या मॅचचे सुपर हिरो, आणि त्यांच्या बरोबर वा केटी स्पोर्टच्या 2 टी शर्ट पहा ज्या खेळाडूंना मिळाल्यात ना, एक अजय शिंदे, एक ऋषभ कोदे मैदानावर दाखल झालेत. जो जिंकेल तो फायनल साठी उद्या या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळेल. जो हारेल तो 3ऱ्या-4थ्या नंबरसाठी. म्हणजे या 4 ट्रॉफीपैकी 2 संघ ट्रॉफीचे हकदार झालेत, हे 100% आपण म्हणू शकतो. बॉलिंग मार्कवर किरण चाळके, यलावडेकरांचे महत्वाचे बॉलर आहेत किरण चाळके म्हटलं तर. आपण पाहतो जरूर सन्माननीय आदरणीय आमचे केतनजी साखळे, यलावडे गावचे सुपुत्र, ऑनलाईन स्पर्धा पाहत आहेत आणि त्यांनी सांगितलं की खूप छान शाहीर, कॉमेंट्री जबरदस्त सुरू आहे. मी ऐकतोय तुमची कॉमेंट्री, कारण त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या वरून ठोकले. 1 बाउन्स, अजय शिंदेचा तडाखा सीमा रेषेच्या पार. टन टनारा चलती 912. अजय शिंदेचा वीर हनुमान चषक आलाय चौकार. पहा जशाच तसं उत्तर. कोण फायनल साठी जाणार, यलावडे संघ की शिवोदय जामगाव? पहिल्या बॉलवर 4. ओ हो समोरच्या दिशेला बॉल मैदानाच्या आतमध्ये. समोर बाउंड्रीचं डिस्टन्स लांब आहे, त्याला क्लिअर करणं सोपं नाहीये. टायमिंग बरोबर झालं नाहीये. सौरभ राणे त्या ठिकाणी आडवे आले, झेल टिपला आणि अजय शिंदे मैदानाच्या बाहेर. बॅटिंग लाईन खोलवर आहे, बॅटिंग लाईन जामगाव टीम कडे खोलवर आहे. संकेत साळेसकर आलेत बॅटिंग करण्यासाठी. सिक्सर किंग संकेत साळेसकर. 2 बॉल 4 धावा. आता इथून 10 बॉल मध्ये 26 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळी आपण पाहतोय फटका तर खेळलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाईल. सिंगल 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 3 बॉल मध्ये 6 धावा आल्यात. 6 धावा तर आल्यात 3 बॉल मध्ये. नक्कीच आपल्याला पाहायचं आहे येणाऱ्या 3 बॉल मध्ये किती धावा येतील. पुन्हा एकदा किरणचा बॉल
आणि याच दरम्यान आपण पाहतोय टायमिंग प्रॉपर नाहीये. सूरज कोलते झेल टिपताना पाहायला मिळतील आपल्याला. आणखी एका विकेटचं पतन. संकेत साळसकर मिस्टर सिक्सर किंग हे देखील होत आहेत OUT आउट. नवीन फलंदाज आकाश साळसकर टीमचे कॅप्टन. इथून मात्र धावा बनतील पण थोडीशी इथं पार्टनरशिप करावी लागेल. उभं राहावं लागेल मैदानावर. समोर येलावडे संघाकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे आणि धावा देखील चांगल्या बनल्यात. शिवगर्जना येलावडे संघाकडून. पुन्हा एकदा आपण पाहूया. याही वेळेला आपण पाहू शकतो पायामधला बॉल त्याला ऑन साइडला खेळलाय. सिंगल एक धाव. दुसरा धावचा प्रयत्न नाहीये. सिंगल एकच धाव मिळेल. सिंगल एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. धावफलक 7 या आकड्यावर. 7 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर. षटकातील पुन्हा एकदा किरण यांचा बॉल. याही वेळेला आपण पाहतोय आडव्या बॅटने जरूर खेळलाय पण डाऊन द ग्राउंड बॉल जाईल. सिंगल एकच धाव मिळेल आणि सिंगल एका धावेने पहिल्या षटका अखेर धाव फलकावर धावा 8ला 2 शिवोदय जामगाव संघ. आणि आता 6 बॉल मध्ये 22 धावांची गरज शिवोदय जामगाव टीमला हा सामना जिंकण्यासाठी. पहा जो संघ जिंकेल तो उद्याच्या दिवसामध्ये 2 आयकॉन खेळाडू आपण घेऊन खेळू शकता. फक्त ते खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळलेले नाही पाहिजे हे लक्षात ठेवा. नियम पुन्हा तुम्हाला सांगतोय. या स्पर्धेमध्ये तो खेळाडू खेळलेला नसावा. बाकी तुम्ही दुसरा खेळाडू कुठूनही आणा नो टेन्शन. आणि आता आले तर श्रवण चाळके. यावेळेला श्रवण चाळके जरूर पहिला बॉल ऑन साइडला. सिंगल एकच धाव. आणि इथं आपण पाहतोय तब्बल इथं 2 धावा. दोन धावा. पहिल्या बॉलवर आपण पाहतोय 2 धावा घेतल्यात. अर्थातच इथून आता 20 धावा करायच्या आहेत 5 बॉल मध्ये. मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाहीये. षटकातील आपण पाहूया. यावेळेला शानदार स्ट्रोक केला ऋषभ कोदीच्या बॅटमधून आणि हा बॉल सरळ जाईल सीमा रेषेच्या बाहेर. डीबी एक्स्ट्रा कव्हरला छेदून भेदून द डेंजर मॅन डॅनीचा वीर हनुमान चषक. शानदार चौकार. 4 बॉल मध्ये 16 धावांची गरज. पहा मैदानावर पूर्णपणे संध्याकाळ झाली आहे. 6:18. इथं थोडासा अंधार आपल्याला यासाठी अधिक वाटतो कारण समोर थोडासा आपण पाहिलात ना उंच भाग आहे त्याच्यामुळे. आणि म्हणून थोडस अजून आपल्याला आता फास्ट खेळावं लागेल. 6:18 घड्याळामध्ये होत आहेत. वीर हनुमान क्रिकेट संघ जावटे आयोजित मानाचा सन्मानाचा अभिमानाचा जावटेकरांच्या प्रतिष्ठेचा चषक म्हणजेच वीर हनुमान चषक. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका समोरच्या दिशेला आणि खेळाडू यावेळेला मिस करतील. ओ हो 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 हो. आणि हे काय घडलंय हे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पहा. आणखी एक धाव. ओ हो हो हो. 3 धावा कंप्लीट आहे. थांबा जरा पंच आहेत त्या ठिकाणी. प्लीज आवाज करू नका. पंच आहेत. पंच आऊट कोण आहे तुम्ही सांगा. आणि आकाश साळसकर हा फलंदाज होतोय बाद.
3 धावा कंप्लीट. आकाश साळसकर बाद. आता जिंकण्यासाठी 3 बॉल मध्ये 13 धावांची गरज. चला शिवोदय जामगाव संघ कोण येते मैदानाच्या आतमध्ये? उमेश दादा नाडकर. उमेश दादा नाडकर आलेत. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. डाव्या हाताचे डावखुरे आक्रमक शैलीचे बॅट्समन आहेत. आता 3 बॉल मध्ये 13 धावा. 3-13. आता कुणाचे वाजणार 3-13? वीर हनुमान चषकात. पण खरंच मी वीर हनुमान क्रिकेट संघाचं मनापासून अभिनंदन करेन, कारण तुम्ही ज्या ट्रॉफ्या चॉईस केल्यात ना, अफलातून ट्रॉफ्या. खरंच आजवर अशा ट्रॉफ्या कधीच पाहिल्या नाही आम्ही. जबरदस्त ट्रॉफी पाहायला मिळतील. सन्माननीय आदरणीय एक आमचे जुने एक्सपिरियन्स असे क्रिकेटर वामन शिंदे, ज्यांना अनेक वर्ष मी समालोचन केलं. आता सध्या ते क्रिकेट खेळत नाहीत, पण त्यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. आणि ओहो, उमेश दादा नाडकरच्या बॉल मधून हवाई फायर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप मिड विकेटला छेदून गेलेला बॉल. स्ट्रॉंग अँड लॉंग षटकार. 2 बॉल मध्ये 7 धावांची गरज. 2-7 2-7 7-2 2-7. आता आपण पिक्चर पाहिलं हम साथ साथ है, ही मजा असते कॉमेंट्री मध्ये. हा माझा प्रेक्षक मायबाप जर हसला ना आणि मजा घेतली ना, मला पण बरं वाटतं. आणि त्यासाठी तुम्ही मला बोलवता त्याबद्दल मी तुमचा आभार मानेन. तुम्हाला मजा आली ना बस. आणि मला तेच करायचं असतं. तुमचा प्राईज छोटे असू द्या मोठे असू द्या, पण एखादा चषक मोठा कसा होईल ना, ते माझं काम आहे. आणि त्यासाठी मला तुम्ही बोलवलंय. पाहूया हा बॉल. याच दरम्यान हा बॉल आपण पाहू शकतो. विकेटचं पतन. मिस टाइम स्टॉप. आणि आता एका बॉल मध्ये 7 धावांची गरज. आणि नियम आहे आमचा कंपल्सरी चेसिंग. काय मजा आली आज पहा वीर हनुमान चषकामध्ये. जबरदस्त. अशी मजा यावी लागते. कडक मॅचेस पाहायला मिळेल. सन्माननीय आदरणीय आमचे वामनजी शिंदे, एक लेजेंडरी प्लेयर, यांच्याकडून समालोचक म्हणून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. आणि आता ऋषिकेश. एका बॉल मध्ये 7 धावांची गरज असताना श्रवण चालकेचा हा शेवटचा बॉल. आणि शेवटचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. आणि अशा प्रकारे फायनल साठी सज्ज होणारा संघ शिवगर्जना क्रिकेट संघ येलावडे, या संघाने बाजी मारली आहे. हा संघ तुम्हाला फायनल साठी पाहायला मिळेल. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन.